पत्ती शिराळ्याची नागपंचमी ही सर्व देशभरात प्रसिद्ध आहे, परंतु त्यावर बंदी घालण्यात आलेली आणि त्या बंदी उठवावी यासाठी स्थानिक आमदार सत्यजित देशमुख यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत। आज विधानसभेमध्ये त्यांनी या संदर्भात लक्षवेधी मांडली होती। काय नेमकं सरकारकडून आश्वासन मिळालं? नाही, अत्यंत सकारात्मक अशा पद्धतीचं आश्वासन देवाभाऊंच्या सरकारच्या माध्यमातून आपले आदरणीय वनमंत्री गणेश नाईक साहेब दादा यांच्या मार्फत मिळालेलं आहे। तसं बघितलं तर पहिल्या प्रथम गोरक्षनाथ महाराजांच्या पदस्पर्शानं अंबामातेच्या आशीर्वादानं अनेक वर्ष अनादी कालापासून सुरू असणारी आपली नागपंचमीची ही जी परंपरा आहे, ही परंपरा इतिहासाची साक्षीदार आहे। अगदी नाथ निलांबरूपासून ते करवीर महात्म्यापर्यंत सरकारच्या असणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या 69च्या गॅझेटपासून ते अगदी वेगवेगळे जे काही शिलालेख आहेत त्या सगळ्या शिलालेखांमध्ये नागपंचमीचा जिवंत नागपंचमीचा उल्लेख आहे। दुर्दैवानं काही निसर्गप्रेमी मंडळी आहेत, त्या प्रेमी मंडळींनी असणारा जो 1972चा वन्यजीव सुरक्षा कायदा आहे त्या कायद्याच्या संदर्भात वेगवेगळी परिमाणं मांडल्यामुळं या असणाऱ्या आपल्या जिवंत नागाच्या पूजेला बंदी आली होती आणि त्या संनियंत्रण समितीचा तंतोतंत अंमल 32 शिराळ्याच्या जनतेनं आज मितीपर्यंत केलेला आहे। आज मितीपर्यंत कलेक्टर साहेबांच्या आणखीन असणाऱ्या प्रशासनाच्या सर्व प्रमुखांचे जे आदेश असतील, नागपंचमी साजरी करताना मातीचे नागाचं पूजन असेल, प्रतिकात्मक असणाऱ्या नागाचं पूजन असेल, मिरवणुका असेल, ह्या सगळ्या बाबतीत सहकार्य करून 32 शिराळ्यातील लोकांनी प्रचंड मोठ्या पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे। आम्हाला तसं बघितलं तर एक आशेचा किरण 2014 नंतर जशी सुब्रमण्यम समिती नेमली गेली आणि सुब्रमण्यम समितीनं अत्यंत म्हणजे बारकाईनं घटनेचे कलम 25 आणि कलम 26 हा जो घटनादत्त अधिकार आहे त्या अधिकारान्वये आपला असणारा जो धार्मिक रूढी परंपरा हिंदू धर्म साजरे करण्यासाठी, हिंदू धर्माच्या रीतिरिवाज ह्याचा पुरस्कार करण्यासाठी असणारं जे स्वातंत्र्य आहे, हे जर समजा सर्व हिंदू धर्मियांना असेल, स्वतःचं धर्माचं स्वातंत्र्याच्या माध्यमातून पूजापाठ करण्याचा जर अधिकार असेल, तर मग शिराळकर त्यापासून वंचित का? नागपंचमीची ही प्राचीन नागाची पूजा करण्याची जी आमची जिवंत नागाची पूजा करण्याची जी परंपरा आहे ती परत एकदा सुरू व्हावी यासाठी सुब्रमण्यम समितीनं जो पुनरावलोकनाचा अहवाल दिला आहे आणि त्यानंतर जालीकट्टू असेल, त्यानंतर बैलगाड्यांच्या स्पर्धेवरती असणारी बंदी आहे ती उठवण्याच्या संदर्भातला निर्णय असेल, हत्तींच्या संदर्भात सुद्धा रिलिजियस आणि सेरेमनियल पर्पजेसाठी हत्तींचा वापर करण्याच्यासाठी केंद्र सरकारनं वन्यजीव सुरक्षा कायद्यामध्ये विशेष अशा पद्धतीचं संशोधन केलेलं आहे। मग नागपंचमीला अपवाद का? जिवंत नागाची पूजेच्या संदर्भातली जी आमची हिंदू धर्मातील सर्व सहकाऱ्यांची, बंधू भगिनींची, भाविकांची जी मागणी आहे ती मागणी आमची मान्य व्हावी अशा पद्धतीची जोरकस मागणी आम्ही सरकारसमोर केली। वनमंत्र्यांचं काय? वनमंत्र्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं त्या संदर्भातलं सकारात्मक उत्तर दिलं। देवाभाऊंचं सरकार, मी तुम्हाला आत्ता पण परत एकदा ठामपणे सांगतो की ह्या असणाऱ्या सरकारच्या मंत्र्यांच्या मार्फत, वनमंत्र्यांच्या मार्फत एक मुद्दा होता की वन्यजीवांना किंवा नागाला कुठंतरी इजा होती अशा पद्धतीचा त्यामध्ये उल्लेख आला होता। त्याच्या संदर्भातला प्रतिवाद आम्ही केला, सांगितलं की नागाला भावाप्रमाणे, नागाला घरातील कुटुंबातील सदस्याप्रमाणे जपणारी, मानणारी 32 शिराळ्याची जनता आहे आणि त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत नागाच्या बाबतीत अशा पद्धतीचं दुस्साहस कुणीही करणार नाही। उलट आमचं प्रामाणिक मत आहे की नागाला जर कुठे इजा झाली तर त्याला जोपर्यंत नागाची व्यवस्थित निगा होत नाही तोपर्यंत कुठलाही 32 शिराळकर नागाला आपल्यापासून लांबसुद्धा घालवत नाही अशा पद्धतीची आख्यायिका आहे। मुंबईच्या राजभवनमध्ये 10-10 फुटी भुजंग नाग हे खऱ्या अर्थानं पकडून परत एकदा अधिवासात सोडवण्याचं धाडस हे फक्त 32 शिराळ्यातील अनेक कॉन्स्टेबल्स करतात, हे सुद्धा आम्ही तिथं त्यानिमित्तानं नमूद केलं आणि त्या माध्यमातून आदरणीय वनमंत्री महोदयांनी सांगितलं की तो जो झालेला उल्लेख आहे उत्तरामध्ये तो सुद्धा तो कमी करून केंद्र सरकारकडे जो अहवाल जाणार आहे, केंद्र सरकारकडे येत्या ह्या 5-7 दिवसात एक सकारात्मक बैठक घेण्याच्या संदर्भातला प्रस्ताव आदरणीय केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव साहेबांच्याकडं राज्याचे वनमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब करणार आहेत आणि मला वाटते की लवकरात लवकर शिराळकरांची ही जी प्रतीक्षा आहे, 32 शिराळकरांची आमची ही जी प्रतीक्षा आहे, आमच्या सगळ्यांचा असणाऱ्या रोमारोमामध्ये आमची जी इच्छा आहे की आम्हाला जिवंत नागपूजेच्या माध्यमातून आमची असणारी नागपंचमी साजरी करायची आहे। गोरक्षनाथ महाराजांनी जो आम्हाला आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वाद असा आहे की मातीच्या नागाची पूजा करत असताना एक भाविक महिला तिथं गोरक्षनाथ महाराज गेले आणि त्यांनी आशीर्वाद दिला अलख निरंजन आणि तो मातीचा नाग हा
एक जिवंत नागामध्ये रूपांतरित झाला, ही आख्यायिका आणि त्या आख्यायिकेला परत एकदा मूर्त स्वरूपामध्ये 32 शिराळकरांना जगायचं आहे आणि ते त्यानिमित्तानं सोनेरी अशा पद्धतीचं त्यांचं स्वप्न हे आपलं देवाभाऊचं सरकार आणि देशातलं असणारं नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार हे साध्य करण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. तर गेल्या अनेक वर्षापासूनची बंद असलेली ही परंपरा, जिवंत नागाची पूजा करण्याची परंपरा पुन्हा एकदा सुरू होईल असा एक विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट नितेश सह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.